नमस्कार. काव्य शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज मला आनंद होतोय. माझ्या शाळेवर, माझी मराठी शाळा तारकर्ली गावातली सरकारी मच्छोद्योग विद्यामंदिर तारकर्ली, आता नाव थोडंसं बदललं आहे, तर त्या शाळेत मी इथे उभा आहे आणि ते शाळेवरची कविता सादर करतो. याचा मला खूप आनंद होतोय. कवितेचं शीर्षक आहे माझी शाळा. आता हे माझी शाळा जी तारकर्लीची आहे, मराठी शाळा 7वीपर्यंतची, तिथे कविता चित्रित केलेली आहे. आणि त्यानंतर माझी शाळा मालवणचे भंडारा स्कूल, तेथे अर्धचित्रीकरण आहे. कविता सुरू करण्याआधी आपण ह्या शाळेत काही घडलेले, मी शाळेत असतानाचे काही किस्से ऐकूया. अतिशय हृदयस्पर्शी आणि थोडेसे कमाल वाटणारे असे आहेत. कविता संपल्यानंतर भंडारी हायस्कूलमध्ये जे किस्से घडलेत ते आणखी उत्कट आहेत. तसं तर प्रत्येकाच्या आयुष्यात, शालेय जीवनात काही नाही काही किस्से घडलेले असतात, पण हे तुम्ही आमच्या इयत्तेत, म्हणजे आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा जे काही किस्से घडलेत ते खूप पुढचे आहेत. म्हणजे ते त्या काळात ते तसं घडलंही नसेल असं वाटेल एखाद्या वेळेस. पण ही कविता ऐकायला माझ्याबरोबरचे माझे सहकारी काही ऐकणारच आहेत. त्यामुळे ह्याच्यात खूप काही वाढून चढून सांगितलं असं नाही. जे घडलं ते खरंच सांगितलेलं आहे. ही आमची सरकारी शाळा आणि ह्या शाळेत 1ली ते 4थीचे विद्यार्थी तेव्हा काथ्याच्या चटई असायच्या, त्या चटईवर बसायचे. आणि 5वी ते 7वी 3 वर्ष बेंच आणि डेस्क असायचे. तर आमचा एके दिवशी मला वाटतं 1971च्या दरम्यान आम्ही ह्या इथेच बसलो होतो सगळे, वर्गाच्या बाहेर इथेच, 4थीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. आणि हे कार्यालय शिक्षकांचं, आमचे वर्ग शिक्षक कोळंबकर मास्तर किंवा मुंडकर मास्तर कोण होते ते इथून आले या दरवाज्यातून आणि बोलले, अरे वर्गात चला, कशासाठी थांबला तिथे. तर आम्ही तेव्हा 10-11 वर्षाची मुलं होतो आणि आमच्यात 2-2 वर्ष नापास झालेले काही होते, 14-15 वर्षाची होती मुलं 2-3. ते म्हणाले की आम्ही शिवसेना केली आहे. शिवसेना 1966 साली स्थापन झाली आणि 71ची गोष्ट. तेव्हा आतासारखं प्रसारमाध्यमं काही नव्हती, वृत्तपत्रसुद्धा नव्हती, रेडिओसुद्धा एका दुसऱ्या घरात होता. फक्त शिवसेना जे काही हक्काने मिळवत होती भांडून झगडून तेव्हा जन्मानंतर, ते मुंबईकर जे यायचे चाकरमाने, आमचेच भावंडे यायची कोण ना कोण, ते काय सांगायचे शिवसेनेचे पराक्रम. तेव्हा त्या बालमनाला तेव्हा वाटलं असेल की आपल्याला जे काय हवं आहे ते आपण शिवसेना करूनच मिळू शकतं, असं काहीतरी ते झालं असेल. म्हणजे तर लहान मुलांचा विचार करायची पद्धत वेगळी असते, त्यांना काय वाटतं ते त्यांनाच कळतं. तर आम्ही सगळं इकडे बसलो तेव्हा अक्षरशः आम्हाला शिवसेना म्हणजे काय तेच माहिती नव्हतं त्या काळात. आता कोणाला एक कमाल वाटेल की शिवसेना माहिती नाही म्हणजे कसं काय. तर नुकतीच शिवसेना झाली होती गावातली, खेडगावातली ही सगळी घटना आहे 60 वर्षापूर्वीची. तर सगळे ते मोठे बोलायला लागले, आपण शिवसेना काय, वर्गात बसायचं नाही, आपले डेस्क आणि बेंच पाहिजेत. सर आमचे मास्तर आमचे आले, बोले अरे वर्गात चला, नाही आम्ही शिवसेना केली आहे. कशासाठी शिवसेना, कसली शिवसेना, तर आम्हाला डेस्क आणि बेंच आणि डेस्क पाहिजेत. तर मास्तर बोले 5वीपासून मिळतात, तर आम्हाला आताच पाहिजेत म्हणजे 4थीपासून. मग ते गेले परत आतमध्ये आणि आमचे मुख्याध्यापक तेव्हा अतिशय थोडं कडक शिस्तीचे पण खूप प्रेमळ होते, मनाने चांगले, साधले आडनाव होते त्यांचं, साधले मास्तर. ते आले, त्यांच्या नजरेत नजर द्यायची कोणाची हिंमत नाही. सगळ्यांनी खालच्या मानेने सांगितलं वर्गात बसायला चला. तर बोलले आम्ही शिवसेना केली आहे. कसली, कशासाठी शिवसेना, तर आम्हाला असं डेस्क आणि बेंच सांगितलं. तर मास्तरांनी तेव्हा आम्हाला 2 फटके दिले असते प्रत्येकाच्या, किंवा बोलत होते त्यांच्या दिले असते तर आम्ही वर्गात निमूट बसलो असतो. पण ते तसं होणार नव्हतं. मास्तर बोलले आता 5वीपासून मिळतात, पण बोले त्या सुतारकामाच्या वर्गात, मागच्या बाजूला सुतारकामचा वर्ग आहे तुम्हाला दाखवतो, तर तिथे बेंच आणि डेस्क पडलेले आहेत, ते आम्हाला द्या, असं विद्यार्थी बोलले. तेव्हा आमचे प्रेमळ शिक्षक आमचे बोलले, साधले मास्तर मुख्याध्यापक, की आम्ही ते किती आहेत ते बघतो बेंच आणि डेस्क, आणि जर पुरणारे असतील तर नक्कीच शनिवारी लावतो आणि सोमवारपासून तुम्ही बसाल. आणि मित्रांनो, आमच्या सदृदयी शिक्षकांनी बेंच आणि डेस्क शनिवारी लावून घेतले, व्यवस्थित धुवून पुसून सगळं व्यवस्थित लावले इथे वर्गात, आणि आम्ही 5वीपासून त्या वर्गात बेंचवर बसायला लागलो. ही एक घटना झाली. दुसरी घटना खूप गमतीदार आहे आणि आता सांगताना सुद्धा मला हसायला येतं की अभिषेक किती म्हणजे असमंजस होतो किंवा प्रत्येक गोष्टीचं अप्रूप वाटत होतं. लक्षात घ्या तुम्ही, 60 वर्षापूर्वीचा काळ आहे. तेव्हा साधी नानकाटाईसुद्धा आमच्या गावात मिळत नव्हती. आणि चहा मिळायची, कॉफी तर माहिती होतं ऐकून, कॉफी पण मिळत नव्हती. आणि आम्ही 7वीत होतो आणि आमचं गॅदरिंग होतं, म्हणजे
सँड ऑफ होता, तर आम्ही कार्यक्रम इथे मागे स्टेज आहे तिथे कार्यक्रम होता आमचा आणि आम्ही 7वीच्या वर्गाने जिंकू किंवा मरू हे गाणं आम्ही तिथे सादर करणार होतो, स्फूर्तिगीत. तर ते व्हायच्या पूर्वीच कोणीतरी बोललं की मास्तर आणि शिपाई ना सगळे नानकाट्याने कॉफी वगैरे पित आहेत, खात आहेत. तर कोणतरी बोललं अरे आम्ही पैसे काढले तर आम्हाला कसं दिले नाही, आम्ही आता शाळेतून जाणार, आम्हाला मिळालं पाहिजे ना. बोलले नाही नाही आता आपण सादरच नाही करायचं जिंकू किंवा मरायचं. तर आम्ही शिक्षकांना बोललो की आम्ही नाही सादर करत आहे. बरं बोलले तुमचे भावंडे आलीत, आईवडील आले, असं काय करताय, सादर करा, काय झालं. नाही तर तुम्ही असं केलात तर मग ते आम्हाला मिळालं नाही, आम्ही 7वीचे विद्यार्थी, आम्हाला मिळालं पाहिजे ना. वास्तविक त्यांना आमची मागणी मान्य करायची काही गरज नव्हती. तरी पण आमचे शिक्षक बोलले, जे खूप प्रेमळ होते, की आता इथे मिळणार नाही रात्री, आम्ही सोमवारी तुम्हाला देऊ मालवणवरून आणून, तर तुम्ही आता हे काम करा, म्हणजे ते तुमचं गाणं सादर करा. आणि त्या पद्धतीने आम्ही ते केलं. आणि विशेष म्हणजे तेव्हा शिक्षकांनी दिलं नसतं, नंतर वचन पाळलं नसतं, तर कोणी विचारलं नसतं. पण तरीसुद्धा आम्हाला सोमवारी ऑफिसमध्ये 7वीच्या विद्यार्थ्याला सगळ्या विद्यार्थ्यांनी बसवलं आणि कॉफी आणि नानकटाई मिळाली. सांगताना आता हसायला येतं मला की असं ते बालहट्ट आमचे ह्या शाळेच्या तेव्हाच्या शिक्षकांनी, अतिशय प्रेमळ शिक्षक होते, सगळे पूर्ण केले. आणि अशी माझी शाळा, ह्या शाळेतून समजलं किंवा एक तो गुण आला की आपल्या अधिकारांसाठी भांडलं पाहिजे, भांडल्यानंतर ते मिळतं, हे इथेच शिकलो. आणि आता आपण कविता ऐकूया. ही आमच्या शाळेची मागची बाजू आणि हे आमचं ग्राउंड आहे. आणि तुम्हाला मगाशी आत्ताच मी जो बोललो की आमचं सुतारकामाचा वर्ग होतं, हे इथे सुतारकामाचा वर्ग, असं लांबच्या लांब शेड होते, नंतर बांधकाम झालेलं आहे. ही स्टेज आमची कार्यक्रमाची. आता आपण कविता ऐकूया. कविते शीर्षक आहे माझी शाळा. कौलारू बैठी माझी शाळा, शाळेपाठी पटांगण भले मोठे. कौलारू बैठी माझी शाळा, शाळेपाठी पटांगण भले मोठे, बाजूला सुतारकाम आणि पाककला शास्त्राचे वर्ग मोठे. बाजूला सुतारकाम आणि पाककला शास्त्राचे वर्ग मोठे. अक्षर ओळख झाली पहिली, लळा लागला माय मराठीचा. अक्षर ओळख झाली पहिली, लळा लागला माय मराठीचा. शिक्षक शिक्षिका प्रेमळ शिपाई, सारे एक जसे भाग कुटुंबाचा. अक्षर ओळख झाली पहिली, लळा लागला माय मराठीचा. शिक्षक शिक्षिका प्रेमळ शिपाई, सारे जसे एक भाग कुटुंबाचा. किती खोड्या दंगामस्ती चाले रोज आमच्या वर्गात. किती खोड्या दंगामस्ती चाले रोज आमच्या वर्गात, तरी संयमी प्रेमळ शिक्षक वृंद नाही चुकले आपल्या कार्यात. तरी संयमी प्रेमळ शिक्षक वृंद नाही चुकले आपल्या कार्यात. रोज अभ्यासाची लावली सवय शाळेतल्या साऱ्या शिक्षकांनी. रोज अभ्यासाची लावली सवय शाळेतल्या साऱ्या शिक्षकांनी. अभ्यासासोबत शिस्तीचे धडे गिरवले आम्ही विद्यार्थ्यांनी. अभ्यासासोबतच शिस्तीचे धडे गिरवले आम्ही विद्यार्थ्यांनी. तारकर्लीची माझी शाळा, नाही फिटणार तिचे ऋण. तारकर्लीची माझी शाळा, नाही फिटणार तिचे ऋण. रम्य दिवस शाळेत येते, रम्य दिवस शाळेत येते. स्मरती आजही क्षणक्षण, स्मरती आजही क्षणक्षण, स्मरती आजही क्षणक्षण. आठवणी खूप आहेत तशा मालवण भंडारी हायस्कूलच्या. आठवणी खूप आहेत तशा मालवण भंडारी हायस्कूलच्या. दररोज सकाळ सायंकाळी 6 किलोमीटर पायपीटच्या. आम्ही तारकर्ली ते देवबाग, तारकर्ली ते मालवण हे 6 किलोमीटर अंतर रोज सकाळ संध्याकाळी चालायचं. शाळेत पूर्ण दिवसभर असायची, त्यामुळे सकाळी चालत यायचो आणि परत सायंकाळी चालत जायचो. म्हणून आठवणी खूप आहेत तशा मालवण भंडारी हायस्कूलच्या. दररोज सकाळ सायंकाळी 6 किलोमीटर पायपीटीच्या. प्रेमळ शिक्षक शिक्षिका सारे, प्रेमळ शिक्षक शिक्षिका सारे, खोत पाटकर देऊलकर सर. प्रेमळ शिक्षक शिक्षिका सारे, खोत पाटकर देऊलकर सर. स्मरण साऱ्यांचे होते काही कदा, कडक शिस्तीच्या बाई जावडेकर. प्रेमळ शिक्षक शिक्षिका सारे, खोत पाटकर देऊलकर सर. स्मरण साऱ्यांचे होते काही कदा, कडक शिस्तीच्या बाई जावडेकर. अनेक कडूगोड प्रसंग येथे, अनेक कडूगोड प्रसंग येथे अनुभवले घाबरत कधी धीराने. अनेक कडूगोड प्रसंग येथे अनुभवले घाबरत कधी धीराने. बाहेरच्या जगात वावरायचे कसे हे शिकवले याच हायस्कूलने. बाहेरच्या जगात वावरायचे कसे हेच शिकवले या हायस्कूलने. जे जे असेल चांगले माझ्यात, जे जे असेल चांगले माझ्यात,
त्यात आहे वाटा माझ्या शाळेंचा, म्हणजे तारकर्लीची मराठी शाळा आणि हे भंडारा हायस्कूल. जे जे असेल चांगले माझ्यात, त्यात आहे वाटा माझ्या शाळेंचा. अभिमान वाटतो मला माझ्या शिक्षकवृंद आणि सोबत्यांचा. अभिमान वाटतो मला माझ्या शिक्षकवृंद आणि सोबत्यांचा. आता तुम्हाला कविता सुरुवातीला निवेदनात मी सांगितलं होतं की मराठी शाळेपेक्षा सुद्धा भन्नाट किस्से हायस्कूलचे आहेत. तर ते आता तुम्हाला मी ते कथन करतो थोडक्यात. मित्रांनो, आम्ही 6 किलोमीटर लांब चालत यायचो तारकर्ली ते मालवण, हे सगळ्यांना माहिती आहे. मग ते पीटीचं जेव्हा तास असायचे 2-2, तेव्हा आम्ही घरी जायला उद्युत असायचो, तयार असायचो म्हणजे. तर तेव्हा खोत सरांची परवानगी घ्यायला लागायची. आणि मी लहान असलो तरी बोलण्यात कदाचित चुणचुणीत असल्यामुळे असेल माहिती नाही, पण सगळे मोठे पण शिक्षक हे खोत सरांच्या वर्गाबाहेर म्हणजे ऑफिसबाहेर कार्यालयाबाहेर आले की मलाच आत ढकलायचे. आणि खोतसाहेब बहुतेक वेळा आम्हाला ती परवानगी द्यायची. तर आम्ही जेव्हा चालत यायचो तर दांडेश्वर मंदिर आहे तिथे आम्ही थांबायचो आणि सगळे गट एकत्र यायचे आणि मग आम्ही मालवणच्या शाळेत यायचो, हायस्कूलला यायचो. एक दिवशी का कोणास ठाऊक उगाचच ठरवलं सगळ्यांनी की काय करूया, उद्या इथेच सगळ्यांनी जमूया आणि मालवण शहर फिरूया. सगळ्यांनी मालवण शहर फिरूया, शाळेत कोणी यायचंच नाही. आणि मग सांगायचं काय, तर गावातून जे पाणी येतं म्हणजे डोंगरातून आणि ते समुद्राला मिळतं, रांज म्हणतो आम्ही, ते रांजीला पाणी होतं त्यामुळे आम्हाला येता आलं नाही असं सांगूया. म्हणजे मास बंक वगैरे हा प्रकार तेव्हा माहिती नव्हता, पण त्या काळात आम्ही ती मास बंक मारली हायस्कूलला. लोक कॉलेजला करतात मास बंक, आम्ही शाळेत मारली. पण आमची चोरी पचली नाही. ती आमचाच एक सहकारी होता, ज्ञानेश्वर जनार्दन केळुसकर, आमच्याच गावातला. तो एकटा टोपेल हायस्कूलमध्ये होता. तो आमच्या या कारस्थानात सामील झाला नाही आणि आम्ही मालवण सगळे फिरत राहिलो दुसऱ्या दिवशी आणि तो टोपेल हायस्कूलला गेला. मग इथे चर्चा झाली, तारकर्लीचं कोणच विद्यार्थिनी कोण आली नाही. म्हणून आमच्या सरांनी काय केलं, खोत सरांनी एक शिपाई पाठवला टोपेल हायस्कूलमध्ये, तारकर्लीचे कोण विद्यार्थी आहेत का बघा. एकच होता आणि तो हजर झाला. त्याने नरोवा कुंजराव अशी भूमिका घेतली. त्याने खोटं सांगितलं नाही आणि खरंही सांगितलं नाही. त्याला विचारलं, तुम्ही याबरोबरचे जे येतात भंडारा स्कूलमध्ये जे मित्र आहेत सगळे ते आलेत का? म्हटलं हो आलेत मालवणला. मग शाळेत का नाही आले ते मला माहिती नाही म्हणाला. मग शिक्षकांना कळालं की ह्यांनी काहीतरी हे म्हणजे शाळा चुकवायच्या अटी काहीतरी निमित्त केलं आहे. मग आम्ही दुसऱ्या दिवशी साहसूकपणे वर्गात येऊन बसलो. अगदी साहसूकपणे वर्गात येऊन बसलो. आमची हजेरी घेतलीच नाही. प्रत्येक वर्गात तारकर्लीचे विद्यार्थी, सर माझी हजेरी नाही घेतली, माझी मॅडम हजेरी नाही घेतली. सगळ्यांना उठवलं आम्हाला आणि सांगितलं खोत सरांना भेटा. मग खोत सरांना आम्ही भेटलो. खोत सरांना भेटल्यानंतर खोत सर म्हणाले, शाळा चुकवता लाज नाही वाटत का, असे बडबडले आणि म्हणाले तुमच्या पालकांना घेऊन या. आता आली का पंचायत, पालकांना आणायचं. माझा मित्र सुनील कुबल ही कविता ऐकतही असेल, हे निवेदन, तो आणि मी एकदम बाहेर पडलो. माझी तर घाबरगुंडी आली, मी रडायलाच लागलो, काय आई खूप मारणार. सुनील बोला, रोगे गप्पस, लोक बघतायत रस्त्यात, रडू नको. आणि आम्ही निघालो तर सुनीलचेच शेजारी शंभू धुरत आणि एक दुसरे होते मनू धुरत, ते दोघेजण भेटले. ते बोलले, अरे हे बघ हे पोर कुठे फिरत आहेत. मग त्याने विचारलं काय झालं. मग सुनील बोलला की असं असं आहे. शंभू धुरत ते बोलले, बरं झालं, जा आता आपल्या आईना घेऊन मार खा. तर मनू बोलला, अरे नको चल रे, पोरं रडत आहेत, जाऊया आपण दोघेजण. आणि ते आमचे पालक म्हणून खोत सरांना भेटायला आले. म्हणजे मनू धुरत माझा भाऊ आणि शंभू धुरत सुनीलचा भाऊ. आणि त्यांनी माफी वगैरे मागितली आमच्यासाठी आणि मग आमच्या वर्गात प्रवेश झाला. हे मास बंक हा आम्ही हायस्कूलमध्ये एक प्रकार केला होता. दुसरा होता तो हायस्कूलमध्ये 8वीमध्ये असताना, म्हणजे तो शुद्ध मूर्खपणा होता. पण तेव्हा 14 वर्षाच्या मुलांना अक्कल नसते, म्हणजे पुढच्या परिणामाची पर्वा नसते. पण शिक्षक आमचे देव माणूस होते म्हणून आम्ही वाचलो. आताही वाईट वाटतं मला, म्हणजे लाज वाटते सांगायला. पहिल्या बेंचवर आम्ही 5-6 विद्यार्थी बसायचो. म्हणजे मला आठवतं आहे, मी, वेंगुर्लेकर, सरमळकर, गोसावी, मडिये आणि आंबेडकर म्हणून होता. तर आमचा जो जगन्नाथ गोसावी होता त्याचे वडील, म्हणजे जगन्नाथ गोसावी आयात वायरीला आहे, त्याचे वडील पेंटर होते, गणपती मूर्ती बनवायचे, मूर्तिकार होते. जूनमध्ये शाळा सुरू झाली. आमचे जे शिक्षक होते त्यांचा साधारण वर्ग 2 तास झाल्यानंतर 10 मिनिटाची सुट्टी असायची, नंतर असायचं.
मग ते यायचे आणि असं डेस्कला ती अशी पुढे पट्टी असते त्याच्यावर असे हात टेकायचे आणि उभे राहायचे आणि ते शिकवायचे. व्हायचं असं की ते शिकवताना ना थोडीशी थुंकी वगैरे आमच्या हातावर उडवायची आणि त्या वहीवर, आणि तेव्हा शाईची पेनं होती, बॉलपेन वापरायला अनुमती नव्हती आणि पैसेही नव्हते विकत घ्यायला प्रत्येकाकडे. तर ती शाई मग ती पसरायची आणि खूप त्रास व्हायचा आणि सांगायची हिंमत नव्हती की सर इथे त्रास होतो म्हणून. मग लहान मुलं आता 14 वर्षाची काय करणार. मग तो गोसावी बोलला, अरे आपण कलर लावूया काय ह्या डेस्कच्या पट्टीला पुढे असा. मग त्या सरांच्या पॅन्टला लागला की मग ते येणार नाहीत. आणि पुढे काय परिणाम होईल याचं माहिती नव्हतं. आम्ही म्हटलं हो चालेल चालेल. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी कलर आणली, कलरची बॉटल, पिवळी, वडिलांकडून ती पांढरी मागून आणली नसेल, अर्थ त्याने पण चोरूनच आणली असेल, समता आलेली. आणि 2 तास झाल्यानंतर आम्ही लगेच बोटाने ती सगळी पेंट तो सगळा त्या डेस्कला लावला, पट्टीला त्या पुढच्या. आणि दुर्दैवाने तो तास सुरू झाला. आणि आमचे जे सर होते, मी नाव सांगत नाही, मला बरं वाटत नाही, ते असे टेकायचे आणि परत जायचे आणि तिथे ते सगळं लिहायचे फळ्यावर. आणि मागचा जो बेंच असतो तो थोडीशी ओळून टाकलेली मुलं असतात, प्रत्येक बॅचला तसे असतातच. ती होती आमच्याही, नाव सांगत नाही पण होतीच. तर ते तिकडून ओरडायचे, अण्णा पॅन्ट बघ, अण्णा पॅन्ट बघ, असे करायचे. मग सरांनी खालची अशी मान करून आपली पॅन्ट बघितली, इन्शर्ट केलं. तेव्हा बॉस्कीचा शर्ट पांढरा आणि काळी बेल हे डबल नेटची पॅन्ट, ही फॅशन होती मालवणात, म्हणजे 71-72मध्ये. तर त्यांना ते पिवळे सगळे पांढरे पट्टे दिसले पॅन्टीवर. मग त्याने हळू अशी नजर टाकली डेस्कवर. त्याने तिकडेही कलर दिसल्यावर आमचा छातीत धडधड सुरू झाली की आता आम्ही मार खाणार, निदान खोतसरांकडे तरी बोलावणार. आणि काही शिक्षा होईल माहिती नाही, पण हे करताना आम्हाला कळलं नव्हतं. पण ते सर देवमाणूस होते, म्हणजे अजूनही आहेत ते ह्यात. मी त्यांना आता भेटलो अलीकडे, त्याबद्दल त्यांची माफीही मागितली. आणि ते गेले मग तास संपल्यावर. आणि आम्ही तारकर्लीचे जेवण नसायचं, आमच्या डबा नाही, खिशात पैसे नाही, उपाशी असतो दिवसभर. आम्ही उत्सुकतेने वाट बघतोय, म्हणजे असं वाटत होतं आम्हाला की म्हणजे भीतीने वाट बघतोय की शिपाई येणार आणि पहिल्या बेंचवरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना खोतसरांना बोलवून सांगणार. पण तसे काय आले नाही. दुपारी आम्ही अगदी पहिल्या माळावर गॅलरीत गेलो आणि बघतोय ते सर काय करतात. आता तेच पॅन्ट शर्ट घालून येतात की दुसरा, अर्थात त्यांनी तो इनशर्ट होता तो काढला असेल आणि शर्ट नंतर खाली केलं असेल. मग दुपारी ते वेगळा वेश परिधान करून आले. तर इतकं आम्ही तेव्हा ह्या हायस्कूलमध्ये थोडासा अविचाराने वागलो आहे, कधी धाडसाने वागलो आहे. अनेक प्रसंग आहेत की भीतीदायक आहेत आणि ह्या शाळेची आठवण आयुष्यात विसरता येणार नाही असं आहे. तर अशी माझी तारकर्लीची शाळा आणि भंडारी हायस्कूल. मित्रांनो, आपण आज जागतिक विद्यार्थी दिनादिवशीही आमच्या विद्यार्थी दशेतील जे काही प्रसंग आहेत आणि शाळेवरची कविता आपण ऐकतो, हा एक योगायोग आहे. आणि याच काही किस्सांमधला एक अतिशय महत्त्वाचा आणि तुम्हाला खूप सगळ्यांना आवडेल किंवा काही लोक अचंबित होतील असा एक किस्सा सांगायचा राहिला होता, तो मी आता हा सांगतोय. आम्ही 8वी ते 10वी म्हणजे आमच्या पूर्वी विद्यार्थी जे होते 1975पर्यंत 74पर्यंत ते 11वी विद्यार्थी होते. 11वी यशस्वी होती, 75पासून ती 10वी झाली. तर आम्ही तारकर्ली ते मालवण 6 किलोमीटर अंतर समुद्रकिनाऱ्यावरून चालत जायचो. सकाळी 8:30ला साधारण जेवायचो. तेव्हा पाण्याची बॉटल आणि काही डबा वगैरे ही पद्धत नव्हती. आणि संध्याकाळी 5:30ला शाळा सुटली की अर्थात तुम्ही विचार करा किती भुकेलेले असणार. का 13 ते 15, 16 वर्षाची मुलं, आणि आपल्या शरीराला तेव्हा अन्नाची सतत गरज असते, शरीर वाढतं असतं. आणि दुर्दैवाने अशाच वयात आम्हाला संपूर्ण दिवस उपाशी राहायला लागायचं. खिशात पैसे नसायचे काय खायला आणि पोटात अक्षरशः कावळे ओरडायचे. संध्याकाळी कधी घरी पोचतो आणि चहा काय बटर असेल ते खातो असं वाटायचं. तर अशा वेळी होत होतं कसं, आम्ही जेव्हा 6वीत गेलो, 10वीत पहिलं 8वीत गेलो, तेव्हा आमच्या बरोबरची मुलं ते समुद्रकिनाऱ्यावर 6 किलोमीटर अंतरापर्यंत कुठे ना कुठे नारळ टाकलेले मिळायचे. नारळ कसले, तर जे अंगावर का उतारा काढतात ते नारळ ते असायचे. त्याला हळद कुंकू कपटे अबीर वगैरे असं आणि असायचं. कधी कधी त्याच्यावर भाताचं मोठलं काहीतरी असायचं तसं. आणि आमच्याबरोबरची मुलं ते नारळ
काठीने न्यायचे आणि समुद्रात बुडवायचे, टाकायचे समुद्रात आणि परत फोडायचे आणि खायचे. आम्ही भीतीने खायचोच नाही पहिले 5-6 महिने, भीती वाटायची. मग एक दोघांनी कोणी घरी विचारलं, मी सुद्धा विचारलं असेल तर आई बोल नाही ते खायचे नाही तसे, तर ते माणूस मरेल काय होईल. मग आम्ही बघतो तर हे तो मरत नाही, आज खोबरं खाल्लं उद्या दुसऱ्या वर्षी आहेत. मग आम्ही एकेकाने हळूहळू चालू केलं ते 6 महिन्यानंतर. तर सांगायचा मुद्दा की आता जे अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे म्हणतात, तर ते त्या काळात आम्ही, म्हणजे मी जवळजवळ 2.5 वर्ष किंवा माझ्याबरोबरच्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी आम्ही असे नारळ, शेकडो नारळ आम्ही असे पचवलेले आहेत खाऊन. नारळ असं मिळाला की आम्हाला उलट आनंद व्हायचा. मग तो काठीने आम्ही ढकलायचा समुद्राच्या पाण्यात न्यायचो, तो भिजवायचा आणि मग हातात घ्यायचा, मग तो फोडून खायचा. तर असे नारळ खाऊन आम्ही गुजरण केलेली आहे बरीच वर्ष. आणि येताना संध्याकाळी आम्ही जाताना जेवलेलो असं, येताना संध्याकाळी हा सगळा प्रकार चालायचा, पण घरच्यांना कोणाला माहिती नव्हतं. हे आज ह्या कवितेत एक विद्यार्थी दशेतलीच हा प्रसंग आहे, हे सगळं घडलेलं आहे म्हणून हे सांगतोय. मित्रांनो, ही कविता ऐकून किंवा हे प्रसंग ऐकून तुम्हाला तुमच्या शाळेतले काही किस्से, काही प्रसंग, घटना आठवले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. माझे जसे तुम्ही ऐकलेत किस्से तसे तुमचेही किस्से ऐकायला मला आवडेल. आणि तो एकूणच तुम्हाला कविता आणि हे आमच्या शालेय जीवन घडलेले जे घटना आहेत 4-5 मी सांगितल्या, त्या तुम्हाला कशा वाटल्या त्यावर नक्की कमेंट करा. कवितेला लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा. आपल्या मित्रमंडळींना, आप्तांना, नातेवाईकांना ही कविता पाठवा. त्यांना त्यांचं शालेय जीवन आठवेल आणि आनंद मिळेल. बालपणीची आठवण झाली की आनंदच मिळतो. तो तितकाच कवितेचा उद्देश आहे, तो सफल होईल. धन्यवाद. परत भेटू आपण एक नवीन कविता घेऊन पुढच्या आठवड्यात.